तोडक कारवाई संदर्भात आपण भेट घेतलेली आहे. नेमकं अधिकाऱ्यांबरोबर काय चर्चा झालेली आहे आणि काय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे? नहीं, अतिशय दुर्दैवी घटना आहे. BPTची अधिकाऱ्याने चुकीची पद्धती वापर करून लोकांना असा धमकावला की कोर्टचा ऑर्डर आहे, कोर्टचा ऑर्डर आहे. मी त्याने आज विचारलं की कोर्टचा ऑर्डर काय मला दाखवा. तर त्याने सांगितलं की आमचा ऑर्डर काय कोर्टाचा नाही, आमच्या स्वतःचा एक कोर्ट आम्ही बनवलेला आहे आणि त्या BPTचे कोर्टाचा ऑर्डर आहे. हा असा मी कधी आजपर्यंत बघितला नाही आहे. जे तिथे लोक आहे त्यांच्याकडे जुने पुरावे. आता एक तर मी सांगतो ते हे शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ते तिथे राहत होते, त्याने मिळेल्या तिथे 98-99मध्ये त्यापूर्वी तिथे राहत होते. हे सर्व त्यांचे फोटो 91पासूनचे पुरावे त्यांच्याकडे आहे ना. महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र सरकारची आपली एक हाऊसिंग पॉलिसी आहे आणि त्यामध्ये जे ज्यांच्याकडे जुने पुरावे आहेत त्याने कुठे कुठे आपण रिहेबिलेट करता. मी काल त्याने वेळ मागितली होती पत्र लिहून. मी काल इथे न होतं, बाहेरगावी होतो, तरी पण त्याने वाट न पाहता आज सकाळी 7 वाजता 300 पोलीस लोकांनी घेऊन सर्व घर तोडून टाकले. आत्ता आम्ही त्याने सांगितलं आहे की तुम्ही ज्यांचे लोकांकडे जुने पुरावे आहे अशा पुरावे बघा आणि ते नंतर तुम्ही निर्णय करावा. 3 दिवसचे त्याने आम्ही वेळ दिली आहे. ते 3 दिवसामध्ये काही नाही केली तर आम्ही बघू पुढे काय करायचं. आमच्या परत हा सर्व घटनाची मी BPTचे अधिकारी जे होते त्यांची निंदा करतो. त्याने चुकीची पद्धतीने कोर्टाचं नाव घेऊन लोकांना धमकावून लोकांचे पेपर लोकांना काय त्याने वेळ पण नाही दिली की ते ज्युडिशियल कोर्टमध्ये जाऊ शकता, म्हणजे तरच जाऊन तो तोडून टाकला. आमचे बरोबर आमचे तिथले कार्यकर्ता रोहिदासजी पाटील, श्री बनकर, सर्व कार्यकर्ता तिथले रहिवासी पण आहे. आता यानंतर मी BPTची जे अध्यक्ष आज इथे नाही आहे त्याने पण परवा मी बोलणार आहे आणि जे BPTचे केंद्रचे अधिकारी आहे त्याने पण बोलणार आहे की असा रेनी सीझन 10 दिवसामध्ये वरसाद होणार आहे, ते लोक कुठे जाणार आहे. तर ते आता बघू काय करणार. सर, पावसाळ्यापूर्वी जे आहे ते मुंबईमध्ये 800 अधिक इमारतींना जे आहे ते नोटीस बजावण्यात आली. खरं तर ज्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये बिल्डिंग कोसळतं, अनेक लोकांना जीव मुठीत धरून जे आहे त्यामध्ये राहतात, तशा पद्धतीने तुम्ही देखील पालकमंत्री आहात. या ज्या काही बिल्डिंग नोटीस बजावल्या कशा पद्धतीने कार्यवाहीचे त्याच्यावरती काय करणार आहे? नाही, ते बघावं लागेल. माझ्याकडे डिटेल नाही आहे. ते डिटेल बघून मी नंतर त्यावर सांगतो. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधून ज्या पद्धतीने सांगितलं की लोकांनी आता जे आहे वर्क फ्रॉम होम करावा, 1 वर्षापर्यंत सोने खरेदी करू नका आणि परदेशात जाणं टाळावा. परंतु आता याच्यावरती टीका व्हायला सुरुवात झाली. खरं तर राज ठाकरे असो किंवा शरद पवार असो, त्यावर राहुल गांधींनी टीका करायला सुरुवात केली आहे. कसं पाहता याच्याकडे? तुम्ही देखील मंत्री आहात, तुम्ही देखील तुमच्या गाड्यातली तापे कमी करणार आहात का? असं आहे की नक्की सर्वांनी केलं पाहिजे. मी पण करणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी फक्त पंतप्रधान नाही आहे, अतिशय देशभक्त नागरिक आहे. प्रत्येक देशामध्ये हा इराक युद्ध, अमेरिका युद्धचे नंतर तेलाची रेट वाढलेली आहे. त्याने इथे तेलाची रेट न वाढता लोकांना सांगितलं आहे की तुम्ही प्रयोग कमी करा तर आपोआप आपण आपला फॉरेन एक्सचेंज वाटेल. तर त्यासाठी त्यांचे जे काही मार्गदर्शन आहे, आम्ही तर भाजपाचे सर्व कार्यकर्ते जे देशभक्त लोक आहे ते हा त्यांचे जे निर्देश आहेत त्याच्या पूर्ण त्या काटोकाट पालन करणार आहे. सर, तुम्हाला असं वाटतं की VVIP कल्चरला कुठेतरी संपवायला पाहिजे? ज्या पद्धतीने अनेक मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये मोठ्यापणे गाडी जे आहे जे सुरक्षासाठी जे काही गरजा असेल ते नक्की ठेवले पाहिजे, पण त्याशिवाय एक्स्ट्रा असेल तर नक्की ते त्यावर विचार केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.